जुगार आणि सट्टेबाजी जिंकण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे पैसे जिंकताच खेळातून बाहेर पडणे. आणि व्यवसाय जिंकण्याचा एकच मार्ग आहे, जोपर्यंत तुम्ही जिंकत आहात तोपर्यंत व्यवसायात राहणे. गौतम अदानी त्यांचं हे सूत्र नेहमीच त्यांच्या बिझनेस मध्ये वापरत असतात. पण जर हेच सूत्र महाराष्ट्रात लावल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले असतील तर हे असं घडतं हे नेहमीच. महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला जाण्याची उदाहरणं काही नवीन नाहीत. आताही अशाच एका कारणाने ते वादात सापडलेत. काय आहे ते कारण पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात. सर्वांना नमस्कार, मी कौंतेय स्वागत करतो आपलं सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह महाराष्ट्रातील अनेक मोठ्या बेसिक सुविधा प्रकल्पांमध्ये सहभागी आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील त्यांचा सहभाग हे सर्वात हाय प्रोफाईल उदाहरण याचं आहे. अदानी समूहाने मुंबई विमानतळावर बहुसंख्य भाग भांडवल विकत घेतले, जे भारतातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. याशिवाय त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यात सारस्य दाखवले आहे. इतकंच नाही तर त्यांनी महाराष्ट्रात ऊर्जा क्षेत्रही काबीज केलंय. अदानी समूह देशभरात विविध क्षेत्रात कार्यरत असताना विशेषतः भाजपचा प्रभाव असलेल्या सरकार अंतर्गत राजकीय सत्तेशी त्यांची असलेली जवळीक महाराष्ट्रात अनेकदा राजकीय वादाचा आणि चर्चेचा विषय बनतो, ज्यात शिवसेना, उभाटा, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेस यांचा समावेश होतो. राहुल गांधी तर नेहमीच या संबंधांवर टीका करत असतात. आता हे काही आपल्याला नवीन नाही. आता ट्रेंडिंग वर आहे ते महाराष्ट्रातल्या एका शाळेचं बदलतं गणित. महाराष्ट्रातली एक शाळा सरकारने थेट अदानीच्या स्वाधीन केली आहे. त्याबाबतचं पत्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी जाहीर केलंय. यावरून आता अदानीच्या घशात महाराष्ट्राचे प्रोजेक्ट घटलेत आणि आता महाराष्ट्रातील शाळाही त्यांच्या घशात जाणार का, अशा टीका होत आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण हेच पाहू, पण त्याआधी पत्रकात काय म्हटलंय हे बघू. ड्युगस इथल्या कार्मेल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित माउंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च प्राथमिक शाळा ही इंग्रजी माध्यमाची शाळा 1ली ते 12वी पर्यंतची स्वयंअर्थ सहाय्य शाळा आहे. या शाळेचे अहमदाबाद इथल्या अदानी फाउंडेशन कडे हस्तांतरण करण्याला शासनाची मान्यता दिली आहे. सरकारनं घातलेल्या सर्व अटी शर्तींच्या अधीन राहून या बाबी तपासून शाळेच्या व्यवस्थापन बदलाबाबत पुढील कारवाई 15 दिवसात करून शासनात अवगत करावे, असे आदेश नागपूर विभागीय उपसंचालकास दिलेले आहेत. माउंट कार्मेल ही शाळा चंद्रपूर मधल्या घिवगस इथे आहे. घिवगस ही औद्योगिक वसाहत असून इथं कोळसा खाणी, सिमेंट उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. एसीसी सिमेंटचा मोठा कारखाना घिवगस मध्ये आहे. तसेच कार्मेल एज्युकेशन सोसायटीने एसीसी सिमेंट कंपनीच्या सहकार्याने 1972 मध्ये सिमेंट नगर घिवगस मध्ये या शाळेची स्थापना केली असून ही शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासोबत म्हणजेच CBSE संलग्न आहे. तसेच ही शाळा आधी माउंट कार्मेल या संस्थेद्वारे चालवली जात होती, अशी माहिती शाळेच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. ज्या एसीसी सिमेंट कंपनीच्या साहाय्याने या शाळेची स्थापना झाली होती, त्या कंपनीची मालकी 2022 मध्ये अदानी समूहाकडे गेली. त्यानंतर आता या माउंट कार्मेल शाळेचे व्यवस्थापन सुद्धा अदानी फाउंडेशन कडे हस्तांतरित करण्यात आले आहे. आता सरकारने ही शाळा अशीच अदानींना दिली आहे का, तर नाही. त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. काय आहेत त्या अटी जरा थोडक्यात पाहू. महाराष्ट्र शासनाच्या अटी या शाळेचे हस्तांतरण अदानी फाउंडेशनला करताना सरकारनं काही अटी शर्ती घातलेल्या आहेत. त्यानुसार सरकारनं मान्यता दिलेली आहे. त्यातील पहिली अट अशी आहे की व्यवस्थापन बदल झालेल्या शाळेची किमान पटसंख्या अट कोणत्याही कारणास्तव शिथिल केली जाणार नाही. दुसरे, व्यवस्थापन बदल झालेल्या शाळेच्या बाबतीत शासन मान्यतेच्या कोणत्याही अटी शर्तीमध्ये बदल होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. तिसरं, ही इंग्रजी माध्यमाची शाळा सेल्फ फायनान्स असल्यानं कर्मचाऱ्याचं संपूर्ण दायित्व हे व्यवस्थापन हस्तांतरण स्वीकारणाऱ्या संस्थेकडे राहील. चौथं, नवीन व्यवस्थापन बदला संदर्भातील शासनाकडे शिक्षण विभागाकडे तक्रार प्राप्त झाल्यास किंवा व्यवस्थापन बदलाच्या अटी शर्तीचा भंग झाल्यास ही मान्यता रद्द करण्याचा अधिकार सरकारला असेल. या शासनाच्या नियंत्रणानंतर मात्र शासन आणि अदानी यांच्यावर विरोधकांकडून सडकडून टीका होताना दिसून येते. काय आहे विरोधकांची प्रतिक्रिया, चला थोडक्यात पाहूया. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. काय म्हणाले ते, तर महाराष्ट्राच्या शाळांमध्ये अदानीचा फोटो लावायची तयारी महायुती सरकारने केली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांनी एक्स अकाउंट वरील आपल्या पोस्ट मध्ये म्हटले, महाराष्ट्राला महायुती सरकार एवढाच धोका अदानीचा देखील आहे. एअरपोर्ट, वीज, धारावी, मुंबईतील जमिनी झाल्या, आता शाळांवर पण अदानींचा डोळा आहे. महायुती सरकारनं संपूर्ण महाराष्ट्राचा 7/12 अदानी अँड कंपनीला द्यायचं ठरवलंय का, असंही वडेट्टीवार म्हणाले. तसेच माजी शालेय शिक्षण मंत्री आणि विद्यमान खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील या प्रकरणावरून सरकारवर आरोप केले आहेत.
त्या म्हणाल्या की सध्याचं महाराष्ट्र सरकार गुजरात आणि अदानींच्या दावणीला बांधलेलं आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. महाराष्ट्रातील शाळांचे व्यवस्थापन सुद्धा आता गुजरातच्या अदानी फाउंडेशन कडे चाललंय. हे का चाललंय? पहिलं महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्प गुजरातला पडवले, इथल्या संस्था तिकडे वळवल्या. मुंबईचं रिअल इस्टेट मार्केट अदानीच्या ताब्यात देण्याचं षडयंत्र रचलं गेलं. मुंबईतील एअरपोर्ट कॉलनी, धारावी, मुलुंड, देवनार, मिठागरच्या जागा इत्यादी गोष्टी तर अदानीकडे गेल्याच आहेत. मित्रांच्या घशात घालण्याचा पाप या सरकारने केला आहे. आता शाळाही देत आहेत. पुढे महानगरपालिका आणि ग्रामपंचायत गुजरातच्या अदानीच्या ताब्यात देतील. हे गुजरातवादी मित्रजीवी सरकार महाराष्ट्र गिळू पाहत आहे. अदानी फाउंडेशनला शाळा दिल्याच्या प्रकरणावरून विरोधकांनी आरोप करताच महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. दीपक केसरकर माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी एखादा उद्योग खर्च करत असेल तर त्यात चुकीचे काहीच वाटत नाही. शाळांचा अभ्यासक्रम शिक्षण विभाग ठरवतो, पण विद्यार्थ्यांना अधिकच्या सुविधा द्याव्या लागतील आणि त्यासाठी कोणी खर्च करत असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं, असं केसरकर म्हणाले. यावर प्रत्यक्ष अदानी फाउंडेशन काय म्हणाले तेही पाहू. अदानी फाउंडेशनच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे, एसीसी लिमिटेडच्या मालकीच्या माउंट कार्मेल कॉन्व्हेंट सिनियर सेकंडरी स्कूलच्या व्यवस्थापनाचे हस्तांतरण करण्याचा निर्णय कार्मेल एज्युकेशन सोसायटीच्या इच्छेनुसार आणि कार्मेल एज्युकेशन सोसायटीच्या शाळेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी घेण्यात कोणतेही स्वारस्य उरले नसल्याने घेण्यात आला आहे. जून 2023 मध्ये एसीसी लिमिटेडने कार्मेलचा हा निर्णय स्वीकारून ही शाळा अदानी फाउंडेशन कडे ना नफा ना तोटा या तत्वावर चालवण्यासाठी दिली आहे. हस्तांतरण प्रक्रियेसाठी सर्व आवश्यक प्रक्रियांचे पालन केले गेले आहे आणि सीबीएसई आणि राज्य सरकारकडून रीतसर मान्यता प्राप्त झाली आहे. अदानी फाउंडेशनने सप्टेंबर 2024 मध्ये शाळेचे ऑफिशियल व्यवस्थापन स्वीकारले आहे. या शाळेला मोठा वारसा आहे, पण इथे पायाभूत सुविधा वाढवण्याची गरज मोठ्या प्रमाणात आहे. अदानी फाउंडेशनचे या आधीचे पायाभूत सुविधांचा विकास, सुधारित शिक्षण प्रशिक्षण आणि विद्यार्थी सहाय्य सेवा यासह अनेक महत्त्वाच्या सुधारणा सुरू केल्या आहेत. आता कोणत्याही शाळेच्या हँडओव्हर मध्ये सरकारची भूमिका नेमकी काय असते हेही पाहूया. सरकारच्या हस्तांतरणाच्या पत्रकानंतर सगळा वाद सुरू झालाय, पण शाळा सेल्फ फायनान्स आहे. सरकार त्याला कुठलाही निधी देत नाही. शाळेमध्ये सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही. तर मग सरकारने शाळा हस्तांतरणाचा GR का काढला? यामध्ये सरकारची नेमकी भूमिका काय असते? तर याबद्दल नागपूर विभागीय उपसंचालक उल्हास नरड यांनी BBC मराठी सोबत बोलताना सरकारची भूमिका मांडली आहे. काय म्हणाले ते की आधीपासून एखादी संस्था शाळा चालवत असेल आणि काही काळानंतर त्यांच्याकडे पैसे नसेल, आवश्यक सोयी सुविधा विद्यार्थ्यांना पुरवू शकत नसतील, कर्मचाऱ्यांचे पगार होऊ शकत नसतील, तर मग आपली शाळा दुसऱ्या संस्थेला चालवायला देण्याचा अधिकार संस्थेला असतो. पण ज्या संस्थेला शाळा चालवायला द्यायची आहे त्या संस्थेची धर्मदाय आयुक्तालयात नोंदणी झालेली असणे गरजेचे आहे. दोन संस्थांमध्ये सगळ्या गोष्टींचा करार झाल्यानंतर ते सरकारकडे येतात. त्यावर विभागीय शिक्षण उपसंचालक सुनावणी घेतात. दोन्ही संस्थांच्या सह्या, दोन्ही संस्थांच्या म्हणण्यानुसार सरकार त्या संस्थांच्या हस्तांतरणाला कायदेशीर मान्यता देण्याचं काम करते. दोन संस्थांमध्ये वाद होऊ नये म्हणून सरकार मध्यस्थीची भूमिका निभावत असते. यामध्ये सरकारचा दुसरा कोणताही हस्तक्षेप नसतो. सरकारनं दोन संस्थेच्या कराराला कायदेशीर मान्यता देण्यासाठी GR काढलेला आहे. महाराष्ट्रात शाळा हस्तांतरण पहिल्यांदाच होत नाही असं त्यांनी सांगितलं. तसंच शाळेचं हस्तांतरण ही नेहमीची प्रक्रिया आहे. राज्यात वर्षभरात जवळपास 25 ते 30 शाळांचे हस्तांतरण होत असते. आता हे सगळं प्रकरण असं असलं तरीही अदानी या शाळेकडे शाळा म्हणून न पाहता एक बिझनेस म्हणून पाहत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे ही शाळा अदानींना हँडओव्हर झाल्यावर शाळेची परिस्थिती सुधारणार की बिघडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.